बोलट्याच्या करामती भाग 10वा. न आवडे मज पुस्तक. न आवडे मज पुस्तक बोलट्या हेच वाक्य सतत म्हणत असणार. याचं कारण असं की घरातील एकही पुस्तक त्याने न कुरतडता सोडलं नाही. मला आधी त्याचा हा गुण अजिबात माहीत नव्हता. एक दिवस मांजर आत येऊ नये म्हणून खिडक्या वगैरे बंद केल्या आणि बोलट्या आणि थंपर यांना मोकळं सोडून मी माझ्या कामाला लागले. दोघंही छोटे छोटे असल्यामुळे इकडे तिकडे चढून खोड्या काहीतरी करतील याची अजिबात मला भीती वाटली नाही. मात्र त्या दिवशी त्यांचे उपद्व्याप बघून आश्चर्याचा धक्काच बसला. खोलीत कोणीही नसताना त्या दोघांनी पुस्तकांच्या कप्प्यात जाऊन उंदरांनी कुरतडावं तसं अगदी सगळ्या पुस्तकांचा बारीक भुगा केला होता. मी डोक्यावर हात मारून घेतला. आता हळूहळू काही उपयोग नव्हता. पुस्तकं सुरक्षित राहावीत म्हणून सगळी पुस्तकं वरच्या कप्प्यात हलवली. आईने पावसात भिजू नको म्हणून सांगितलं तरी एखाद्या खोडकर मुलाने तिची नजर चुकवून पुन्हा पावसात भिजावं किंवा फ्रीजमधलं आईस्क्रीम गुपचूप जाऊन फस्त करावं, तसं दुसऱ्या दिवशीही तेवढ्या वर चढून बोलट्या पुस्तकांवर ताव मारत होता. अब तुम्हें मुझसे कोई नहीं बचा सकता, चित्रपटातील विलन म्हणतात तसंच तो पुस्तकांना म्हणत असावा असं वाटतं.